तर नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी एक्सप्रेसमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. एक दिवस जरा सुट्टी केली, जरा बरं वाटतं नाही का. तर सीन असा आहे, आज जस्ट आत्ता आलो 7:56 झाले. CNGच्या लाईनीला लागलो आहे. म्हणलं जोपर्यंत नंबर येईल तोपर्यंत एक टेक तर होईल का नाही, काय विषय नाही. तर एक 5 मिनिटात नंबर येईल, काय विषय नाही. जास्त गाड्या नाही, 4-5 गाड्या. तर आजपासून जसं मी पहिलं तुम्हाला सांगितलं असेल, कारण हे खूप डिस्कस करायचं आहे. बघू आता CNG नंबर व्यवस्थित होते का नाही, का जास्त वेळ लागते. तर तुम्हाला यापूर्वी मी म्हणलो असेल की रोज बाहेरचं खाऊन खाऊन माणूस व्हायचा होते. एक ना एक दिवस डबा घेत होता. आज मी जेवणाचा डबा घेतलेला आहे. आजपासून मी जेवणाचा डबा रोज घरनंच आणणार आहे. नाश्तासुद्धा घरनं करून आणणार आहे, जेणेकरून आपलं जे मेंटेनन्स आहे रोजचे 100 रुपये ते वाचल. तेच 3000 रुपये घरी देता येईल, चांगल्या भाज्या करता येईल. अजून कसलं वाया करायचं नाही का. कारण मी आजारी पडलं ना, पित्त झालं तर मला अजून बरंच काय होतं. इंजेक्शन घेतलं मला कळलं की काय होतं. डॉक्टरांनी सांगितलं मला काय आहे काय नाही. कारण जरी मेसचं खात असेल मी, पण मेसचं प्रत्येक मेसचं वेगळं ऑइल असतं, त्यामुळं नाही आपल्याला सूट झालं. त्यामुळं मग आता डिसिजन घेतला की काल एक दिवस पूर्ण सुट्टी घेऊन दिवसभर मग म्हटलं आहे आपल्याकडे डबा तो वापरतोच. तर आणला डबा, ठेवला सीट खाली. तर बघू दुपारी जेवणाची वेळ दाखवून तुम्हाला. मला बी तुम्हाला हे सांगितलं, मी पहिले बी तुम्हाला व्हिडिओ सांगितलं असेल की खायचं तर मेसमधलंच खावा, नाही तर मग घरनं डबा आणा. बरेच लोक डबा आणतात हे तुम्हाला सांगितलं होतं. तर तुम्ही जर नवीन ड्रायव्हर असाल तर मी बी तुम्हाला हेच सजेस्ट करेल की जेवणाचा डबा नेहमी घरनं आणा. भले सकाळी 4ला उठो 5ला उठो, तर 6-7 वाजेपर्यंत काम करा. 6-7ला स्वारगेटला समजे नियर बाय तुम्ही घरापाशी असाल ना, बंद करून घरी जावा, जेवण नाश्ता पाणी करा आणि डबा घेऊन या. तर नंबर आला आपला. तर किती लवकर या किंवा उशीर या, पण घरचं जेवण करा, नाहीतर माझ्यासारखं होईल. हे एक चुकी माझी की त्या चुकीनं मला कळलं, त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय घरचं जेवण बेस्ट आहे भाऊ. तर ड्रॉप झालेली आहे. नवीन खेळणे आल्यात, व्यायाम करायचे. मागच्या वेळेस जे होते ते बदलले गेले, कारण ते तुटले गेले. भारतीच्या हॉस्पिटलच्या इथं किंवा म्हणू शकता अजून पोलीस स्टेशनच्या इथं ठेवायला जागा होती ना. मागच्या वेळेस इथं होतं ना, ठेवू का इथं न्यायचं कोणतरी. तर CNG वगैरे सगळं भरून झालेलं. नाश्ता तर घरनंच झालेला, आजपासून नाश्ता घरी चालणार. मग ते सांगायची काय गरज नाही, डबा बी आहे आपला. तर मला वाटतं हे खूप उशिरा डिसिजन घेतलेलं आहे मी. खूप लवकर घेतलं पाहिजे होतं. ठीक आहे, काय हरकत नाही. देर से सही. मला म्हणजे पहिलं बी वाटलं होतं, पण 1-2दा पित्त झालं होतं पहिलं, आणि बरंच काही झालं होतं की जेणेकरून नाही का. पण नको म्हणलं, कशाला कुठं वागवत बसावं असं. मला कंटाळा, डबा वागवायचा कंटाळा बरं का. जाऊ दे म्हटलं, पण मग आता लईच व्हायला लागलं म्हटलं, ओव्हर व्हायला लागलं. म्हटलं चला घ्या म्हटलं डबा. डबा घेतला आता. तर आज टार्गेट आहे 1700 रुपयाचं. बघू आता 1700 रुपयाला किती वेळ लागतात किती नाही. बरं वाटतं, जरा व्यायाम केलं बरं वाटतं. पायाचा व्यायाम आहे हा. मी कुठे ठेवू मोबाईल तुम्हाला जेणेकरून दिसेल. सर्दी झाली, आजारीले माणूस आहे बा, काय करायचं. आणि आज पडेल ती ऑर्डर घ्यायची, कारण विषय असा आहे की 2 हप्ते गेल्यावर आपले बँक बॅलन्स 0 झालेलं आहे. आणि आत्ता एक ऑर्डर पडलेली CNG पंपाची भारतीला. 1-1.5 किलोमीटर 45 रुपये भेटले. म्हटलं खूप चांगली डील आहे, वाईट नाही आहे, घ्यावं. आणि ऑर्डर ड्रॉप करून जस्ट मी खाली आलो. म्हणलं इथे येऊन ब्लॉग बनवावं, जेणेकरून सुंदर नजारे बघायला भेटतील. तर पहिल्या आपण इथं बसूया. अरे इथं बसून इथं ठेवलं तर ऑर्डर जाईल. 1-2 सेकंद फक्त. ऑर्डर पड, पण नंतर पडा. फक्त एक लुक दाखवतो लोकांना. दिसतं का? दिसते लुकच्या नादात माझा मोबाईल होईल फुल. असं व्यायाम करायचा. हे जे इथं जेवढे इन्स्ट्रुमेंट आहेत ना, हे सगळे तुम्ही जर रिक्षावाल्यांनी यूज केलं ना, मला वाटतं रिक्षावाल्यांनीच काय, मी तर म्हणतो सगळ्यांनी केलं पाहिजे. कारण सगळ्यांना हातापायाचा त्रास असतो. जे रिक्षावाल्यांना जरा जास्त असतो, कारण मी करतो म्हणून मला माहिती आहे. हे काय मला माहीत नाही राव, पण हां
अच्छा असं आहे का? हे तिकडं पाय अडकून असं करून मस्त करायचं आहे, ॲप्स बनवण्यासाठी वाटतंय. आणि इकडे चक्री आहे, इकडं सायकलिंग बी आहे, पायासाठी हे सायकलिंग आहे आणि हातासाठी ही चक्री आहे. हे हात बीत असं करून नाही का दोन्ही हाताने करायचं असतं, जे की अजून बरंच काय काय. आणि मला वाटतं टोटल 2 खांब आहेत तिकडं डिप्स मारायला. हॉस्टेलला तो डिप्स मारायचा असतो, जो मारायचा नाही का दोन्ही खांबावर. आणि एक लटकायला आहे तिथं 2 3 4 सायकल आहे ना, डबल, सगळं डबल आहे. म्हणजे बरेच लोक इथं व्यायाम करू शकतात आणि असं बऱ्याच ठिकाणी आहे, एकाच ठिकाणी नाही, असं बऱ्याच ठिकाणी. तर त्याचा वापर नागरिकांनी मला वाटतं चांगला करावा, जेणेकरून तोडफोड नाही. ह्याला मला वाटतं दुसऱ्यांदा का तिसऱ्यांदा चेंज केलेलं आहे या ठिकाणावर मी बघितलं. आता 2-3 वर्ष झालं आपण इथंच असतो, त्यामुळे आपल्याला माहिती आहे. गाडी इकडे असते म्हणून आपल्याला माहिती आहे, नाही तर आपलं घर तिकडं पलीकडे आहे, आपण काय इकडे ते. पण सांगायचं एवढंच आहे की जर सरकार एवढं चांगलं प्रोव्हाइड करते आपल्याला, खड्डे बुजवत नाही ती वेगळी गोष्ट आहे, त्याच्यावर नंतर बोलू आपण. पण हे जे देत आहे त्याचा चांगला यूज करा, उगाच तोडफोड करू नये. लोकांना घाण सवय लागली, मग परत दिलं नाही की मग परत बोलतात देत नाही म्हणून. आणि बरेच लोक चांगला वापर करत आहे, बघितले बऱ्याच वेळा लोक व्यायाम करतात आहे. मला तर वाटतं सगळ्या ड्रायव्हर लोकांनी एक 10-15 मिनटं काढून येतो नाही का व्यायाम केलं पाहिजे. आता 3 जरी डिप्स मारले ना, मी पाहायला जरा बरं वाटलं. आणि मी तुम्हाला परवा म्हटलेलं नाही का, गाडी बिडी उचलली जरा हातपाय नाही का वळले हालले, त्यामुळे बरं वाटलं. बसून राहायचं नाही रिक्षात. ऐका, जोपर्यंत भाऊ ऑर्डर पडणार नाही ना तोपर्यंत मी इथं हातपाय हालत बसणार आहे, इथनं हलणारच नाही. आणि जी पडेल ती ऑर्डर उचलणार आहे. कारण सीन असं आहे की लांब जाऊ नाही वाटत मला. आणि माझं इन्शुरन्स संपले, उगाच म्हटलं कुठं पकडताल बिकडताल तर फाईन मारतील. इन्शुरन्स काढणार होतो मी, पण बँक बॅलन्स मला माहिती आहे. आत्ता मी जस्ट 45 रुपयाची ऑर्डर मारली आणि बँकेत आत्ता जस्ट 45 रुपये आले. 45 रुपयात पुढं हे निघतं का? कमीत कमी 6,000 5-6,000 रुपये तरी पाहिजे फर्स्टवाला काढायची, जेणेकरून आपली गाडी कोणाला धडकली किंवा समोरच्याची धडकली तर आपल्याला त्यात इन्शुरन्स क्लेम झाला पाहिजे. म्हणून की आपल्याकडनं झाल्यावरच असतं ते. पोलिसाची NOC बिनोसी लाख लपडे ते नंतर निवांत सांगून काहीतरी. आता मॉरल ऑफ द स्टोरी हे आहे की त्याच्यावर थांबतो मी. हे बाबा घसरायला लागले, पडन बिडन मी. इथून बघू व्ह्यू चांगला येतो का. चांगलं आहे, पण विषय काय आहे, भीती वाटते पडायची बाबा. पडलो बिडलो तर नाही का वांदे व्हायचे तोंडावर, उचलाय बी कोण यायचं नाही. येताल तसं लोक इथं जरा कमीच आहेत, सर्व्हिस रोड आहे ना. थकवा जाणवायला लागला, थकवा. अजून मला वाटतं रिकवर झालं नाहीये. दुपारच्या गोळ्या घरीच राहिल्या, गोळ्या खायच्या मला, संध्याकाळी जाऊन खायला लागेल. आजारी बाबा बाहेरचं खाऊ नका रे. मी तसं तुम्हाला माहिती आहे बाहेरचं म्हणजे काय, आपण ऑइली फूड नव्हतो खात, मेसच खात होतो. पण त्यात बी असं झालं की नाही का, ते बी जमलं नाही आपल्याला. बऱ्याच वेळा 2-3 वेळा गोळ्या खाऊन बी बरा नाही झालो. बरा झालो तात्पुरतं झालो आणि परत तसंच व्हायला लागलं. म्हटलं नको रे बाबा, हे धावपळी वैतागवाडी डोक्याला नाही का, कोणी एवढं धावपळ करत बसणार आहे. आता हे बघा सायकल, सायकलवर बसू आपण. सायकल कशी खेळावी, सायकलवर बसलोय बरं का. मला काय दिसायचं आता ह्यात, सायकलिंग असं 5 मिनटं जरी केलं ना, हा 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 काय मजा येते काय सांगू, भारी वाटतं राव खरंच. लय टाइमपास व्हायला लागलाय, लय मोटर टेक व्हायला लागलाय. तर एंड ऑफ द स्टोरी एवढं सांगायचं आहे की व्यायाम करा सकाळचा 10-15 मिनटं का होईना आजल्या ह्याच्यात. आणि जिमला जात असेल तर उत्तम, मी तर म्हणतो जिम सगळ्यांनीच लावा, जिम उत्तम आहे.
माझी जरा तंगी चालू आहे त्यामुळे नाही तर मी बी भविष्यात लावणार आहे. जिम लावलेलं बरं आहे किंवा ज्याच्याकडे पैसे नसेल त्याने असं घरी व्यायाम केलं तरी चालते किंवा असतं रे चौकात किंवा पळायला तरी जात जा. सकाळी 10-15 मिनटं पळत जा. जोर डिप्स मारा एवढं जरी केलं तरी भरपूर आहे. आणि पायऱ्या चढा खालीवर हे केलं तरी भरपूर आहे. हे यूट्यूबला टाकत जाऊ तुम्ही घरी बसून व्यायाम कसं करायचं तुम्हाला सगळं ऑप्शन भेटेल. तर बघूया नेक्स्ट ऑर्डर कधी पडते कधी नाही. उगाच टेकले मोठा व्हायला लागलाय बोर व्हायला नको नाही. ओलाचा पास संपलाय म्हटलं ओलाचा पास रिन्यू करावं तर एका दिवसाला 21 रुपये म्हणते, 2 दिवसाला 3 दिवसाचं काहीतरी 80 रुपयाला काहीतरी म्हणते. लईच पैसे वाढलेत रे. 60 रुपये होते 2 दिवसापूर्वी. 1 दिवस कामाला नाही आलं तर तुम्ही एवढे घाण रेट वाढवले वे. आणि 30 दिवसाचं घेतलं तर 300 रुपयाला म्हणजे ते परवडते. म्हणजे डायरेक्ट ह्यांचं म्हणणं आहे की 300 रुपयेचंच घ्या. म्हणजे उबर मीटरनी झाले म्हणून तुमच्याकडे ऑर्डर यायला लागले तर तुम्ही जरा मस्ती करायला लागला का. तुमचं बी काहीतरी विषय करायला लागतोय मग. आणि त्यात तुम्ही रेट कमी दिला आहेत. ओला नीट बघा, ओला आता रेट कमी द्यायला लागले. आता मीटरप्रमाणे देत नाही. मी काल परवा सांगणार होतो ध्यानात असेल माया विसरून गेलं असेल. ओला रेट कमी द्यायला लागले. 18 किलोमीटर असेल तर 17 दाखवत आहे किंवा 17च्याच हिशोबाने 17च्याच किलोमीटरच्या हिशोब देते. वरचे 1 किलोमीटरचे पैसे देत नाही म्हणजे 20-1 रुपये कमी देते. बाबा अवघड झालं खेळ. त्यात असं एवढं स्ट्रगल करायचं, व्यायाम करायचं, डबा आणायचं आणि पास मारायचं. मी तर पास मारणार नाही, जाऊ दे चल. उबेर जिंदाबाद. उबेरवर जेवढं होईल तेवढं, जी पडेल ऑर्डर ती पडेल. उबेरचं टार्गेट आहे 20चं. 20 केलं तर 200 रुपये भेटतील. उबेरचं टार्गेट मारू, छोटे ऑर्डर मारून 20 ऑर्डर करून. कारण पास घ्यायला 45 रुपयात काय एका दिवसाचं पास घेऊ काय नाही, जाऊ दे तिकडे. पण एक दिवसाचा पास जर नाही घेतला तर 25 रुपये काटतील. जाऊ दे 4 रुपये जास्त गेले तर गेले. बघू किती ऑर्डर तुमच्याकडे काय नाही. पण त्यात 20 सीन असं आहे की पास घेतल्यावरच ऑर्डर पडणार. ते वेळी चॅप्टर आहेत. गाडीवर लक्ष ठेवा बाबा. व्यायाम करत जायचं कोणतरी चावी काढून न्यायचं. चला वाटला वाजलेत किती ते सांगतो. 11:36 झाल्यात. आणि सीन असं झालं की बॅक टू बॅक ऑर्डर होते त्यामुळे टेक केला वेळ नाही भेटला. पिक केलं की ड्रॉप केलं. आणि आत्ता बी आपण JW मॅरेटच्या इकडे आत्ता बी एक ऑर्डर पडलेली पण हाताला लागली नाही. म्हणजे ठीक आहे काय हरकत नाही. यार ही झालं की हाताला ऑर्डर लागत नाही किंवा पडत नाही. बाहेर मी काय धुमाकूळ घातला आहे तुम्हाला सांगू. पहिली ऑर्डर आपल्याला काहीतरी पडली भोसरीला. दिवस पावलं म्हणतं भारतीवरनं भोसरीला डायरेक्ट. भोसरीवरनं मग पुनावाल्या साईडला. मग तिकडून एक छोटीशी ऑर्डर 80 वाली पुनावालीमध्ये. तिथनं डायरेक्ट आत्ता आपण आलो आहे JW मॅरेटच्या इकडं आपल्या एरियात. तर एवढ्या वेळात असं झुपूक झालं आहे ना भाऊ. 4-5 ऑर्डर झाल्यात. 2, 3, 4-5 ऑर्डर झाले भाऊ. झुपूक झालं आहे सगळं. आणि टोटल मी मारलं आत्ता 1200 रुपये आल्यात. तर समजू शकता केवढे मोठे ऑर्डर पडल्यात. ओलाची आज लईच मोठी कृपा झाली. ज्या दिवशी आपण वीक असतो किंवा आजारी म्हणू शकतो किंवा मूड नसतो त्या दिवशी, आज मूड बी नाही आहे आणि थोडा वीक बी आहे आजारी असल्यामुळं, तरी बी यावं लागतं आहे. कारण इन्शुरन्स भरायचं आहे त्यामुळं वेळेत भरलेलं बरं. कारण कसं आहे कुठं घासाघाशी झाली तर रिकवर करता येतं नाही का. बाकी काय नाही. 5-6 हजाराने काय फरक पडत नाही. कारण वर्षभराचा किस्सा आहे तो. त्यामुळे वर्षभराच्या हिशोबाने भेटलं तर पर डे खूपच कमी आहे. त्यामुळं ठीक आहे आता करायला लागतं आहे. ते झाल्यावर लगेच गाडीचा हप्ता गोळा करायला लागला मला पुढचा. त्याच्या अगोदर घर भाडा लाईट बिल जगू कसं तर काय सांगावं. आणि त्यात आजारी मी त्यामुळं पळावं लागतं. आता काय गरिबाची कहाणी तुम्हाला माहितीच आहे. प्रत्येकाच्या घरी तेच लपड आहे. त्यामुळं मग आपण डोकं लढून आता डबा चालू केला आहे. 11:30 वाजले ते. थोडीशी भूक लागते पण म्हणलं 12 वाजता जेवूया. 12चा टाईम ठेवूया नाही का. आजपासून भाऊ जेवणाचा एक टाईम आहे आपला 12 ते 12:30. ह्या वेळेत जेवायचं म्हणजे जेवायचं टाईमवर जेवायचं. हे टाईमवर न जेवल्याचे हे दुष्परिणाम आहेत. टाईमवर नाही जेवलं की असा आजारी पडतो माणूस. त्यामुळं माझा पहिल्याचा टाईम होता कॉलेजला येत होता 11:30 आमचं लंच दुपारची सुट्टी व्हायची मधली सुट्टी. इंग्लिश आलतं मध्ये पण जमलं नाही म्हणून मराठी टाकला. मराठीच बरं आहे पण काय माहिती उभेच इंग्लिशमध्ये येते. सवय लागली नापास झालं त्यामुळे मध्ये इंग्लिश येते. काही विषय नाही आहे. तर अरे बापरे पायाला लागलं आहे माझा. त्याच्या गोळ्या घरीच राहिल्या. नेलकिटर नख कापतं नख लागलं वाटतं. काय आलं काय माहिती. थोडंसं सुजलं आहे दुखतं आहे. मला वाटलं बरं झालं असं पण आता जरा दबलं आहे पायाला तर वाटले नाही का.
नाही झालं अजून बरं. बघू दुपारचं खाता येणार नाही. आणलं असतं तरी खाल्ले नसतं मी, कारण धुंदी आली असती, झोपा आली असती. त्यामुळं पण व्यवसाय चांगला आहे, त्यामुळं आता काय विषय नाही. 500 रुपये करायच्यात. पहिले 500 करूया, मग पुढं बघूया. आता या एरियात झालं म्हटलं काही एक्सेप्टेशन्स असावे, पण जी पडेल ती ऑर्डर आहे, जी पडेल ती घेणार आहे. आत्ताशी एकच ओलाची ऑर्डर पडली, कस्टमरला ड्रॉप आलो. कस्टमरला असं एंड स्क्रीन करायची अगोदरच हात लावूस पण निघून गेले, काय हरकत नाही. पण आत्तापर्यंत हे जे पैसे वाढले ते समजा हे जर पैसे समजा वरचे 100-200 वाढले, ते का वाढले तर मीटरमुळं. ओला जरी असलं तरी मी सगळ्यांना मीटरनीच आणलं आहे. एक बी मला नाही म्हणलं असतं माझ्या डोक्यात पहिलेच चाललेलं, भाऊ आजारी जास्त त्रास घ्यायचा नाही, आपण उतरा म्हणायचं सरळ. कन्व्हिन्स करायला वेळ नाही माझ्याकडे. आणि ऑर्डर एवढे होतं ना, पुण्यावाल्यामध्ये काय ऑर्डर होतं, कुठली उचलू कुठली नाही असं झालं. आणि मग अशा एरियामध्ये तुम्हाला माहिती आहे आपला कमेंट असतो किंवा ॲटिट्यूड असतो की मोठीच ऑर्डर पाहिजे. 100-200 वाले पडत होतं, म्हटलं मग 300 वाली काय नाही पडणार, 300 वाली पडायलाच म्हटलं. आणि 5 मिनिटाच्या 300 वाली ऑर्डर पडली, कपकेस उचलली आणि पोचल्या म्हटलं मॅडम बेटर ओके. आणि आत्ताच्या ह्या ऑर्डरला 46 रुपये वाढलं. म्हटलं बघू शकता तुम्ही पुण्यावाल्यामध्ये किती ट्रॅफिक असतं त्या टर्निंगला. तिथनं परत कुठंच नव्हतं, डायरेक्ट युनिव्हर्सिटीवरनं मग इकडं आलं, जे की खूप परवडली ही ऑर्डर बघायला गेली. त्यामुळंच. आणि एक ऑर्डर होती उबरची, भोसरीला जायच्या अगोदर. लेडीज हॉस्टेलवरनं ह्याला होतं, पण तिथं एक कस्टमर 5 मिनटं झाले तरी येत नव्हतं. मग लोकल भेटला, तो म्हटलं सोडतो, म्हटलं इथं 50 दाखवतात तेवढं 50 दे. ओके म्हटलं. त्यांना सोडलं त्यांचा फोन आला, कुठे तुम्ही म्हटलं 2 मिनिटं झालो, तुम्ही नाही आला म्हणून तिकडे गेलो. माझं काय करणार, किती वेळ थांबणार ना, एक टाईम असतं, त्या टाईमात ते आले नाही. मग मी त्यांना येतो म्हटलं, पण त्यांनी कॅन्सल केलं. कॅन्सल मला काय, मी बाहेरच चालतो तेवढ्यात लगेच एमर्जन्सीचे म्हणजे मेन भारतीय हॉस्पिटल जिथं एमर्जन्सी लोकांना माहिती आहे, एमर्जन्सी जिथं लिहिली तिथनं 23 किलोमीटरची ऑर्डर पडली. मग देव पावला त्यांना बी लगेच. त्यांना तिथनं सुरू झालं, तिथनं मग म्हटलं मीटर. इथनं जे बॅक टू बॅक ऑर्डर पडल्यात भाऊ, थांबला नाही गाडी, आत्ताच थांबलाय. 11:41 झाले. आणि हा टेक किती मोठा झाला, 5 मिनिटाचा. आज व्लॉगही मोठा होता. उद्या काय विषय नाही भाऊ, कालचा परवाचा वसूल करायचा आहे. त्यामुळं असं नाही की मला वाटतं जास्त ताण बी घेऊ नये. मला असं वाटतं 4पर्यंत काम करू, बघू 4पर्यंत काय होतं काय नाही. आय होप 12 आता जरा थंडावलं. तर मित्रांनो कट झालं तर कारण ऑर्डर पडली 50ची, म्हटलं पडली तर घ्या, कसं लागूच नाही का. ते ड्रॉप केले आणि एका ठिकाणी थांबलं होतं जेवायला. 12:08 झालं, जेवणाचा टाईम वाजला. 12 वाजले म्हणजे जेवणाचा टाईम झाला. आता आपल्याला हॉटेल शोधायची भाऊ गरज नाही आहे. हेच आपलं हॉटेल, हेच आपलं घर ऐका, सगळं ओके मध्ये. इकडून थोडंसं उघड आहे, इकडून काय लावायची गरज नाही. कुत्रे बित्रे येतात, लोक येतात, लोक म्हणतात चला भाडं जेऊ द्या रेड आहे लोकांना. आता हॉटेल शोधायची गरज नाही भाऊ. हॉटेल शोधायला 3-3, 4-4, 5-5 किलोमीटर जायला लागतं. इथं आपण आपल्या एरियात आहोत म्हणून माहिती आहे बरं का. पण आपल्या एरियात नसल्यावर कसं होतं तुम्हाला माहिती आहे, आपल्याला हॉटेल शोधावं लागतं. मग ते ऑइली फूड आणि कधी मग ते मिसळ खाणं ते परवडत नाही आपल्याला, नाही का. तर असं आजपासून ते सगळं टकटक मिटलेली आहे आणि आपला आलेला आहे ब्रँड न्यू जेवणाचा डब्बा. कसं आहे थंबनेल, कसं आहे आजचं. तर बघूया जेवणाला काय दिलं आज घरच्यांनी. आय होप नॉनव्हेज मी गाडीत खात नाही बरं का. असं नाही की नॉनव्हेज खात नाही, नॉनव्हेज खातो पण गाडीत खात नाही. गाडी लक्ष्मी आहे भाऊ आपली, गाडीत आपण नॉनव्हेज खात नाही. तर भाजी जी दिली आपल्याला ती डाळ आणि बटाटा दिलाय, जे की ओके. आणि हे डाळ आय होप दिसत असेल, आणि राईस आणि चपात्या, 2 चपात्या दिल्यात. 2 चपात्या, राईस आणि ओकेच आहे भाऊ, काही विषय नाही. मस्त जेवले मित्रांनो. चला जेवून घेऊया आणि जाऊया मग कामधंद्याला. 1230 काहीतरी होते मग 1230 धरले आपण. 1280 झाले, 1300 देऊ. 14-16 400 रुपये करायचे फक्त भावा. जेवायला किती वेळ लागेल मग, 10-15 मिनटं, 12:30, 1 समजा. चला जास्तीत जास्त 1, तसं तर 12:30 होते आणि 1 धरू आपण. 1 वाजल्यानंतर मग बघू 400 रुपये करायला किती वेळ लागतो, किती नाही, नाही का.
आता तुम्ही माणसाला टाकलं का, कारण सकाळपासून गाडी 100 ठिकाणी फिरलेली, त्यामुळं टाकायला लागते. हे बऱ्याच लोकांना माहीत नसतं. तर तुम्ही बी असं कुठं बाहेर जेवत असाल तर टाकत जाऊ एका तुकडं, नाही का. आणि नंतर मग देवाचं नाव घेऊन जय शंकर म्हणा, करत जेवणाला सुरुवात. तर जेवून घेऊ तुम्ही. जेवणानंतर नाव बघू पहिली ऑर्डर कुठली पडते कुठली नाही. चला, जेवणानंतर लगेच एक ऑर्डर पडली आपल्याला FC रोडला. आपण आता आहोत FC रोडला. वाजलं की 1:09 म्हणजे 1पर्यंत होते. टाईमपास रील बघत कामं काय दुसरं आपल्याला. तर जेवलं जरा बरं वाटतंय. भूक लागायला लागते ना, तेव्हा असं वाटतंय जसं काय आगच पडली पोटात. पहिलं नव्हतं तसं, 1-2-3 दिवस झालं व्हायला लागले आजारी पडल्याच्या अगोदरपासून. आता बी होतं पण आता कमी होतं. पहिलं जरा जास्त व्हायचं, म्हणजे अजून प्रॉपर बरा झालं नाही आहे, तरी बी काम करतात. काय सांगा. असो, बघू. आय होप इथनं एखादी ऑर्डर पडली तर दिवस पावला. जी पडेल ती उचलायची भाऊ. बघू आता 400 करणे. चला, आता 50ची मारली, अजून 350 रुपये. जे ऑर्डर पडेल ते ऑर्डर करत आपण आलो धनकोडी लास्ट बस स्टॉपला. हे आहे धनकोडी लास्ट बस स्टॉप. इथं लास्टचा ड्रॉप होता. लास्टचा म्हणतोय कारण 1700ला 25 रुपये कमी. आता 25 रुपये होतील नाही माहिती. त्यासाठी कुठं लांब जावं नाही का. तरी इथनं होऊ शकतात बरं का. इथनं 300 तर भेटले ना धनकोडीवरनं बालाजीनगरला. 300 तर भेटली. 30 रुपये 5 रुपये जास्त होतं. जिथे आपला फायदा आहे ना. आता आपण जेवत बी बाहेर नाही म्हणलं 100 रुपये वाचले. जिथे आपण तिथं 300 रुपये सेविंग करत होतो तिथं 400 रुपये सेविंग होऊ शकतात. मग असा विचार चालला आहे आजपासून 400 रुपयेच टाकू. नाही तर उगाच म्हणाय नको 1700 जागी 1600 रुपये तसं नको करायला. 1700 ठेव आहे ना. तर आजपासून 400 रुपये साठवू आपण कल्ल्यामध्ये आहे ना. टार्गेट तेवढं ठेवायचं. तर बघू कोण भेटलं तर ठीक, नाही तर काय हरकत नाही. तर कोण भेटलं तर टाकून निघला, नाही तर नाही. ती सांगू सपोज एक ऑर्डर पडली पण आपल्याला लांबची पडली, आपल्याला जायचं नाही. आज काय ओला मेहरबान आहे काय माहिती. एका दिवसाचा पास घेतला आहे बाबा 21 रुपयाचा. जाऊ म्हणलं ते महिन्याचा पास घ्यायला आपली ऐपत नव्हती सकाळी. आता आले पैसे आता आहेत पण घेतला. आता उद्या बघू. तर वाजल्यात 2:43. तर आजचा व्लॉग आपण इथं सेंड करूया. टार्गेट ऑलमोस्ट कंप्लीट झालेलेच आहे. कारण जेवणाचे पैसे आपण 300 ते 400 केले. आत्ता जस्ट डिसाईड झालेले. पण ते काय हरकत नाही. झालं आहे टार्गेट म्हणायला गेलं तर. बघू 20-25 झाले नाही तर नाही का काय हरकत नाही. तब्येत तशी बी डाऊन आहे. त्यामुळं आय होप आजचा हा ब्लॉग आवडला असेल. तसे बघायला गेलं तर देवाने आज आपल्याला आणि ओलांनी साथ दिली. तर आभार देवाचे बी ओलांचे बी. तर बघूया उद्या काय होते काय नाही. तर भेटूमध्ये नेहमी ब्लॉग मिळतो पण ते शुभरात्री. अजून बघायला गेलं तर आताशी 2:44 झाले, 3 वाजले. अजून 2 तासात बस 300, 400, 500 रुपये बी होतील. कारण आता चेंज नंतर ना 7 वाजेपर्यंत जरी केलं 7-7 500 रुपये तर कुठं नाही गेले. 500 रुपये होऊ शकतात. पण कोण करावं इतकी मेहनत. आणि मग ऐन वेळेस पळा मज्जा येते पण पळायला. त्यामुळेच मी जास्त काम करत नाही. तर चला भेटूया नवीन ब्लॉग मिळतो पण ते शुभरात्री. बाय.